चला या नाश्ता करायला. नमस्कार सर्व परिवार. आपण रात्री ट्रॅव्हल सीन मध्ये मुक्कामाला होतो. चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध झाली. राहण्याची व्यवस्था अति उत्तम होती आणि सगळ्यांनी सकाळीच उठल्यापासून नाश्त्याचा आता उपचार तुम्ही भरपूर घेतलेला आहे. ट्रिपला कुठं आलेले? आम्ही गुवाहाटीवरून आता शिलाँग आणि आता पुढे आम्ही चेरापुंजीला जाणार आहोत. त्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडतो आणि त्या ठिकाणी असे काही धबधबे आहेत जगामध्ये सर्वात उत्कृष्ट असं ते ठिकाण आहे. ते पाहण्यासाठी आता आपण निघालेलो आहोत. धन्यवाद. लोभ असावा. काय एवढा नाही तसं. त्यांचा गंध मोठा त्यांच्या हातात. नाही, आज सकाळी सकाळी आपण हसतो ना तर आपला चांगला चेहऱ्याचा व्यायाम होतो ना, आहे की नाही? हा. तर भूतान देशामध्ये मी 2-3 वर्षापूर्वी गेलो होतो. त्या देशाचं सांगायला वैशिष्ट्य काय हरकत नाही. तर त्या देशामध्ये लोकसंख्या फार कमी. लोकसंख्या कमी असल्यामुळं तिथं जास्त करून लेडीज सेवा जास्त आहे. हॉटेलिंग व्यवसायामध्ये सगळ्या लेडीज जास्त आहे. तिथं आपल्या देशाचं आणि त्या देशाच्या मध्ये फरक इतका मोठा आहे का 8 दिवसामध्ये आम्हाला एकाही माणसाच्या हातात मोबाईल दिसला नाही. आणि आपला एकदा का ज्या ठिकाणी मुक्कामाला आम्ही गेलो तिथं गेल्याबरोबर सगळे लगेच वायफाय, लगेच मोबाईल, लगेच फोटो एकाला टाकणे दुसऱ्याला टाकणे आपलं सुरू झालं. त्या देशाचं दुसरं एक वैशिष्ट्य असं का 6 दिवसामध्ये एकाही गाडीचा हॉर्न ऐकायला आला नाही. म्हणजे हॉर्नच वाजत. तिथं जर गाडीचा हॉर्न वाजला तर तिथं कायद्याने गुन्हा आहे. रस्त्यामध्ये गाड्या चालू आहेत असे काही सुविधा तिथं आहे. लहान मुलगा रस्त्याने पांग म्हणजे काय म्हणतात रांग जरी चाललेला असला तरी सगळे वाहन जागच्या जागी असतात. यदा कधी एखाद्या गाडीने जर अपघात झाला तर ती गाडी त्या देशामध्ये लगेच स्क्रॅप करतात, म्हणजे नष्ट करून टाकतात. एवढी शिस्त त्या देशामध्ये आहे. रस्ते एवढे सुजलाम सुफलाम खरोखर असं वाटतं का आपण कुठं आहोत. झाडाचं वैशिष्ट्य असं संपूर्ण झाड त्या देशामध्ये 100% ऑक्सिजन आहे. सुविधा गव्हर्नमेंट एवढं देतं का आपल्या भारत देशाची सुविधा त्यांना आहे. आपला भारत देश त्यांना अन्न पुरवठा पुरवतो, पेट्रोल पुरवतो, आर्थिक उलाढाल पुरवतो आपलाच भारत देश. त्या देशामध्ये वाहनाचा जर विचार जर केला तर वाहन घेतानाच परमिशन लागतं. ती वाहनाची ठेवण्याची सुविधा कशी आहे त्याचं परमिशन लागतं. आपल्या देशामध्ये तशा प्रकारची सुविधा असं नाही. नंतर शिक्षण स्त्रियांचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. 1 रुपया शिक्षणाचा घेतला जात नाही. दवाखाने सुद्धा मोफत आणि दवाखाने फार थोडी. 100% ऑक्सिजन असल्यामुळे माणूस आजारीच पडत नाही. तिथं मात्र रात्री ज्याला रात्रभर खोल्यामध्ये हिटर असतो. एवढं हिटर गरम. आम्ही ज्या ठिकाणी मुक्कामाला होतो त्या ट्रॅव्हल्स ठिकाणी तर तिथं सगळ्या प्रत्येकाच्या रूममध्ये हिटर मोठमोठा मायनस टेम्परेचर. आम्ही पहाटे 3 वाजता उठलो होतो तर आम्ही ते सहज टेम्परेचर पाहिलं -22 टेम्परेचर बाहेरचं टेम्परेचर आणि आतमध्ये हिटर असल्यामुळं आम्हाला काय वाटलं नाही. पहाटे उठल्यानंतर आमचं जे काही नियोजन राहायचं ते एवढं नियोजन कडक राहायचं ते सांगितलं जायचं एवढं टेम्परेचर बाहेर जायचं नाही. कारण स्वच्छ हवा. तरी त्यातले आमच्यासारखे काही बाहेर जाणार खरोखर तो एक आनंद फार मोठा आहे. महाराष्ट्राच्या स्वभावाप्रमाणे हा आपल्या स्वभाव नको म्हणलं करणार. नदीचं पाणी आणि तिथं जेवणाची सुविधा एवढी छान होती. आपलं महाराष्ट्रीयन जेवण आणि आपल्या इकडच्या ज्या भाज्या आहेत त्याच भाज्या कारण आपला भारत देश त्या देशाला सगळं काही पुरवतो. तिथं पेट्रोलची किंमत फार स्वस्त. आपल्याकडे तर त्यावेळेस मला वाटतं काय 110 रुपये लिटर पेट्रोल होतं. तिथं स्त्रियांना लग्नासाठी 1 रुपया खर्च येत नाही. लग्नाला जायचं, चहा पाणी प्यायचं आणि घरी जाऊन जेवायचं. चहा पाणी कुठे येतं तिथं? तिथं आहे चहा पाणी. ते चहा पाणी पाहतो आणि आम्ही तो बी सर्वे केला, विचार केला कसं की स्त्रियांना खूप महत्व आहे त्या देशामध्ये. सगळ्या प्रकारची सेवा स्त्रिया देतात खूप अतिउत्तम. याचा गैरअर्थ पुरुषांनी घेऊ नये भूतानला.
म्हणजे तुमच्या सांगण्याचा गैरअर्थ. ते 60 रुपये लिटर पेट्रोल पेट्रोल आपलंच. वाहनं फार थोडे. वहाँ पे एलिफेंट फॉल्स, सेवन सिस्टर फॉल, मौसमाई केव, नोखली खाई फॉल, गार्डन ऑफ केव, शिला. कल आम्ही आता आलेलो आहोत गार्डन ऑफ केव्स. एकदम खाली. अननस नाही फार आंबट. खाऊन बघा थोडं. गार्डन ऑफ केव. हे पता आता सर्वजण काठे घेऊन निघालेले आहेत. व्हिडिओ काढा व्हिडिओ. पिशवी आता पेरूच्या पिशवी आता का मागे द्यायच्या. मौसमी केव. शूटिंग घेते निर्मित नॅचरल इथं म्हणजे पाण्याचा झरा आहे. घरामध्ये आम्ही पाणी पितोय. पिण्यासारखं पाणी आहे. एक मिनिट. एकदम म्हणजे गोड नारळासारखं पाणी. नारळाचं पाणी असतं ना तसं. झालं. डोंगर कपारीतून आलेला जो पाण्याचा झरा आहे तर त्या पाण्याच्या झऱ्याचा उपयोग मानवाने म्हणजे अशा प्रकारे येणारे जे पर्यटक आहेत ते अगदी आवडीने पाणी पितात. आपल्याला काही त्यांची भाषा कळत नाही पण त्या काहीतरी सांगतायत. क्या? Right side, go round, come back. Both round, right? No, not that much. It takes 35-40 minutes to complete the whole round. If you can go down, then you can come back here in the same way. This is only. Okay. दोन का ओके. दोन मध्ये आता फॉल पाहण्यासाठी आम्ही सगळेजण चाललेलो आहोत. पायऱ्या उतरत आहोत. जरा उताराचा रस्ता जरा अडचणीचाच आहे तरी आमचा मार्ग चाललेला आहे. सावळे साहेब थोडे घसरले तर पाठीमागे एक एलिफंट सारखा माणूस चालत येत आहे. तोंड नसलेला एलिफंट पाहण्यासाठी. काय म्हटले सोंड नसलेले तोंड नसलेला एलिफंट पाहण्यासाठी इकडे यावे. कॉमेडी मास्टर आहेत आणि ट्रिप म्हटलं की अगदी एन्जॉय कॉमेडी. आम्ही आता एलिफंट फॉल्स पाहायला आलेलो आहे सर्वजण. एलिफंट फॉल्स. काय होतंय? उतरताना अगदी आनंदात उतरले. चढताना काय होतंय? अरे बाबा. कसं वाटलं वर खाली गेलं? मस्त मस्त. 1-2-4 किलो कमी होऊ दे. हो ना. नाही मग दररोज यायला पाहिजे वजन कमी करण्यासाठी. वजन नाही खाताच. कसं वाटलं तुम्हाला फॉल पाहून? खूप सुंदर वाटलं. छान वाटलं ना. छान वाटलं. चढताना उतरताना काय होतं? एन्जॉय केलं ना.
चला अजून पुढं खूप छान आहे पाहण्यासारखं. हो हो आपण सर्व पाहू सगळे एन्जॉय करू एन्जॉय फुल. सेवन सिस्टर फॉल्स इथं 7 धबधबे नेहमी वाहत असतात, पण सध्या पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं ते काही आम्हाला दिसू शकले नाही. खूप धुकं पडलेलं आहे. धुकंच आहे हे ना, धुकं आहे ना, त्यामुळे आपल्याला ते धबधबे काही दिसत नाहीत. धबधबेच नाही. पण निसर्ग खूप छान आहे. हे झाडू तयार करतात ना, त्याच्यावर हे झाडाची फांदी. ते कधी येत नसतं. हम्म. चला 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 चला. कांगड्याची व्यवस्थित अननस नाही फार आंबट. मस्तच असतो. खाऊन बघा थोडं. काय आपण कसं खाणार नाही काय नाही. सेवन सिस्टर फॉल्स इथं 7 धबधबे नेहमी वाहत असतात, पण सध्या पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळं ते काही आम्हाला दिसू शकले नाही. खूप धुकं पडलेलं आहे. धुकंच आहे हे ना, धुकं आहे ना, त्यामुळे आपल्याला ते धबधबे काही दिसत नाहीत. धबधबेच नाही. पण निसर्ग खूप छान आहे. हे झाडू तयार करतात ना, त्याच्यावर हे झाडाची फांदी. अर्ध्या एक तास अर्ध्या तास मार्केटला आपण जास्त भेटलो. तुम्हाला बघायचं दगडून तुकडून बाकी काय. चला पिकनिक पॉइंट म्हणजे इथं जास्त खरेदी. निसर्ग बघा.